आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बघा ना, पहाटेची काकड आरती सुरू झाली, म्हणजे तुमचा व्रताचा एक टप्पा पूर्ण झाला। आशाबाई, तुमच्या व्रताचा पहिला विधी संपन्न झाला। आता आपण दुसऱ्या विधीकडे वळूया। तुम्ही पाण्यातून बाहेर येऊ शकता। पुढे काय करायचं ते समजून सांगतो। सकाळचा चहा माणसाला ताजं तवाने करतो असं म्हणतात, पण तू चहा बी आम्हाला तू सुखानं पिऊ देऊ नकोस। ते झाडावर बसून अशुभ कोकलणाऱ्या घोबडासारखा मानवर बसलास तू आमच्या। एक चांगली बातमी देत नाही हा माणूस। हो डॅडी, तिथे जे घडलं ते सांगणार ना मी। आता मला काय माहिती तेवढी तग धरल ती। अहो लय चिकाट बाई, रात्रभर पाण्यात थांबली ती। नाही, आम्हाला वाटलं होतच या आशा काय एवढ्या सहजासहजी हार मानणार नाही, म्हणूनच आम्ही दुसरी योजना आधीच तयार ठेवली होती। आशा आणि तिच्या जोडीला आमचं डॉक्टर कन्या रत्न। नवीन योजनेची गरज पडणार। म्हणजे तुमचा दुसरा प्लॅन तयारच आहे। अरे पण कधीतरी स्वतःचं डोकं लाव की। लास्ट सोडलेलीच आहे, आता तरी हे काम नीट कर। आणि जर का काही चूक झाली ते ही तुझी मान आहे ना, ते कोबडासारखं वळवून टाकू आम्ही। डॅडी, आता तुम्ही काही काळजीच करू नका, बघा सगळी व्यवस्था व्यवस्थित करतो। या आशाला त्या व्रताच्या दुसऱ्या टप्प्यात 33 कोटी दिवस दिसले पाहिजे। जा मंदिरात जाण, पुढच्या कामाला लाग। त्या आशाची तडफड बघायला आम्ही सहकुटुंब सहपरिवार पोचतोच। आमच्या डोळ्याचं पारणं फिटलं पाहिजे। फिटणार डॅडी, तुमच्या डोळ्याचं पारणं आज फिटणारच। मी स्वतः कामाला लागतो। आशा, जवळ तू तडफडून मरत नाहीस ना, तर आमच्या जीवाला शांती नाही मिळणार। गुरुजी, हे चुकीचं आहे। गडाच्या पायऱ्यांनी चढायचं नाही तर मग जाणार कशा आहेत या? आणि हे सगळं व्रताच्या नियमात आहे का कुठे? तुझाताई, हे व्रत आम्ही काही आज करत नाहीये। अर्थात या व्रतात असं काही नाहीये, पण सामान्य लोक ह्याच पायऱ्यांवर चढतात। पण त्यांचं म्हणणं असं आहे की आशाबाईंना या पायऱ्या चढू द्यायच्या नाही। आता लोकांच्या रोषापुढे मी काही बोलू शकत नाही, आणि देवावर प्रत्येकाचा अधिकार आहेच की। आणि हे बघा, हे सगळं तोंडी असतं तर ठीक होतं। यांना वाट वर्ज्य करावी अशी लेखी मागणी आली आहे। गुरुजी, ही अशी अडवणूक जर केली ना तर कसं पूर्ण होणार आहे हे व्रत? हे बघा, देवी आईला जर व्रत पूर्ण करून घ्यायचं असेल तर ती मार्ग सुचवेलच की, आणि डोंगराचा रस्ता आहेच की। वा गुरुजी, या ना त्या कारणाने हे व्रत पूर्ण होऊच द्यायचं नाहीये हे ठरवलंय तर तुम्ही। तो डोंगराचा रस्ता कित्येक वर्ष झाले वापरला नाहीये हे माहिती आहे ना तुम्हाला? तो खराब झालाय म्हणूनच तर या पायऱ्या बांधून घेतल्यात ना, आणि तरी तुम्ही यांना तिकडनं जायला सांगताय। तुम्हाला माहिती आहे ना यांच्या हातात दिवा आहे। अहो रात्रभर पाण्यात उभ्या होत्या, तेही उपाशी, तरी तुम्ही हा मार्ग सुचवताय त्यांना। एक मिनिट, तुम्ही हे सगळं मुद्दाम तर करत नाही आहात ना? हे पहा, तुम्हाला यात काही अडचण असेल ना तर तुम्ही आमच्या कार्यकारिणीशी बोलून घ्या, आणि मी माझ्या मनचं थोडी सांगतोय। हे पहा, जे काय असेल ना ते लवकर ठरवा। सूर्यास्ताच्या आधी हे व्रत पूर्ण करायचं असेल तर लवकरात लवकर विधी पूर्ण करायला हवा, नाहीतर हे व्रत पूर्ण करायला जमणार नाही असं सांगून टाका। नाही, मी इथपर्यंत येऊन माघारी परत नाही जाणार। मी हे व्रत पूर्ण करणार म्हणजे करणार। मी डोंगराच्या मार्गाने जायला तयार आहे। आई, असं करू नका हो। तुम्ही जर डोंगराच्या रस्त्याने गेला तर तुमच्या जीवाला धोका ठरू शकतो। हे असं जगण्यापेक्षा देवी आईच्या मार्गावर मरण आलेलं परवडलं। आणि देवी आईची इच्छा असेल तर ती हे व्रत माझ्याकडनं पूर्ण करून घेईल।
मी गाभाऱ्यापर्यंत पोहोचेन. मी हे व्रत करायला तयार आहे. राजू, मी दुकानात चाललोय. तेजूची काळजी आहे. काय लागलं तर मला फोन कर. आणि रात्रीच्या जागरणामुळे काय त्रास झाला तर डॉक्टरांना लगेच कळव. तेजू, काल जे काय झालं ते शेवटचं. इथून पुढे मला न विचारता बाहेर गेलीस ना तर बघ. आता फक्त तुझी नाही, तुझ्यावर बाळाची पण जबाबदारी लक्षात ठेव. आता तू सूर्या सूर्या चल ना माझ्यासोबत. तू ना अजूनही हे सगळं थांबवू शकतोस. का? काय झालं? अरे आईने व्रताचा पहिला टप्पा पूर्ण केलेला आहे, पण दुसरा टप्पा पार करण्यासाठी ना गुरुजींनी पायऱ्यांचा रस्ता न सांगता डोंगराचा रस्ता चढायला सांगितलाय. कोणाबद्दल बोलतेस तू? मी नाही ओळखत कोणाला. आणि कुठलं व्रत, कसलं व्रत मला नाही माहित. कुठल्या व्रताबद्दल? सूर्या, ही काय वेळ का राग धरून बसण्याची? आणि ना आईच्या व्रताशी तुझा काही एक संबंध नाही असं तू नाही म्हणू शकत. अरे हे सगळं ते तुझ्यासाठी करते, कळतंय का तुला? मी नव्हतं सांगितलं करायला. मी सांगितलेलं का? ज्या बाईनं तिच्या जबाबदाऱ्या वेळोवेळी झटकल्या, आमच्याशी नातं तोडून सोडून निघून गेली, तिच्याशी आमचं काही एक नातं नाही. सूर्या, अरे मी हात जोडते तुझ्या पुढे. ही जी मनातली आडी आहे ना, ती जरा बाजूला ठेव आणि आईंचा विचार कर. अरे त्या डोंगराच्या रस्त्याने ना कोणी चांगला माणूसही जाऊ शकत नाही. कित्येक वर्ष झाले त्या रस्त्याने कोणी गेलेलं नाहीये. वाटेत दगड, काटे, साप, विंचू, अजून काय काय असणार आहे कोणाला माहिती. सूर्या, आईंची तब्येत अशक्त आहे हे माहिती येणार आहे तुला. कसं चढू शकणार आहे दगड, सांग बरं मला. हे बघ, आता ना पूर्ण गाव तुझ्या बाजूने. तू जर त्यांच्याशी बोललास ना तर ते नक्की ऐकतील तुझं. प्लीज प्लीज चल ना. तुळजा, तुझं त्या बाई बरोबर जाणं मला पटलं नव्हतं, तरी पण मी तुला अडवलं नाही. माणूस म्हणून तुझी स्वतःची मतं असू शकतात, त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. पण म्हणून तू तुझी मतं माझ्यावर लादू शकत नाहीस. त्या बाईसाठी मी काय करणार नाही. आणि दादाच्या शब्दाबाहेर तुम्ही जाणार नाही, बरोबर ना? सूर्या, डोहात साठलेलं पाणी ना हळूहळू गढूळ होत जातं. आपलं ना आपल्या मनाचंही तसंच असतं रे. मनात जर राग धरून ठेवला ना तर तो कमी नाही होत, उलट वाढत जातो. हे कधी कळणार आहे तुला? एक दिवस ना असं नक्की येईल जेव्हा तुमच्या सगळ्यांची खात्री पटेल की मी हे जे काही करते ना ते योग्य होतं ते.